यीशु जीवित है। येशू जिवंत आहे। उसका प्रमाण क्या है मालूम है? त्याचं प्रमाण काय आहे? हम यहाँ पर हैं। आणि या ठिकाणी आपण आहोत। येस आमेन। हमें कोई पकड़ के नहीं लेकर आया, आम्हाला कुणी ह्या ठिकाणी ओढून आणलेलं नाहीये, हमें कोई धक्का मार के यहाँ लेके नहीं आया। आम्हाला कुणी ढकलून आणलेलं नाहीये। हमारे जीवन में खुदा बाप यीशु मसीह ने काम किया। आमच्या जीवनामध्ये येशूने कार्य केलेलं आहे। एक ना एक दिन हमारे जीवन में काम किया उसने। एक ना एक दिवस देवाने कार्य केलेलं आहे। हमारे जीवन को बदल के रख दिया, आमच्या जीवनाला बदलून ठेवलेलं आहे। इसलिए हम यहाँ पर हैं। म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत। जीवित खुदा की आराधना हम जीवित लोग कर रहे हैं। आणि जिवंत देवाची आराधना आम्ही जिवंत लोक करत हम आहोत। जीवित हैं आम्ही जिवंत आहे क्योंकि हमारा परमेश्वर जीवित है। कारण की आमचा देव जिवंत आहे। आमीन। आमेन। और जीवित होने का प्रमाण यह है कि उसने हमारे जीवन में काम किया। जिवंत असण्याचं प्रमाण हे आहे की त्याने आमच्या जीवनात कार्य केलेलं आहे। आमीन। आमेन। ऐसे ही यीशु मसीह उस क्रूस पर लटके हुए थे, आणि प्रभू येशू त्या वधस्तंभावरती होते, उनको मारा गया, त्यांना मारलं गेलं लहूलुहान कर दिया। आणि रक्तबंबाळ करण्यात आलं। सबको लगा सब कुछ खत्म हो गया। सर्वांना वाटलं आता सर्व काही संपलं। यीशु मसीह को क्रूस से नीचे उतारा, प्रभू येशूला क्रूसावरून खाली काढलं, एक नई कब्र के अंदर उसको रख दिया, एक नव्या कबरेमध्ये त्यांना ठेवण्यात आलं और सबको लगा अभी सब कुछ खत्म हुआ। आणि सर्वांना वाटलं आता संपलं। चेले जो हैं अब अपने घर को निकल पड़े। आणि शिष्य जे आहे ते आपापल्या घरी निघाले। जब तक यीशु था तब तक ठीक था, आणि जोपर्यंत प्रभू येशू होते तोपर्यंत सर्व काही ठीक होतं। अब सब कुछ खत्म हो चुका है। आणि आता सर्व काही संपलं। उन्हें लगा कि अब कोई हमारे साथ नहीं रहेगा। आता त्यांना असं वाटलं आता आमच्या सोबत कोणी नाहीये। बाइबल कहती है वचन असं सांगतं, वो चेले रोने लगे, आणि शिष्य रडू लागले, उदास हो गए, उदास झाले, हताश हो गए, हताश झाले, निराश हो गए। निराश झाले। सबने अपने अपने घर को चलने का मार्ग ले लिया। आणि सर्व आपापल्या घरी निघाले। उस समय त्यावेळेला यीशु मसीह उन पर प्रकट हुए। आणि प्रभू येशू त्यांना प्रकट झाले। बाइबल कहती है, बायबल सांगतं, प्रेषित इसका पहले अध्याय में, प्रेषित पहिल्या अध्यायामध्ये दुख उठाकर दुःख उचलून पक्के प्रमाणों के साथ आणि पक्क प्रमाण घेऊन 40 दिन 40 दिवस उसने शिष्य को दिखाया, शिष्यांना दाखवलं, मैं जीवित हूँ, मी जिवंत आहे, मैं जीवित हूँ। मी जिवंत आहे। पक्के प्रमाण दिया, एक पक्क प्रमाण त्यांना देण्यात आलं पक्के प्रमाण देता हुआ आणि खरं प्रमाण त्यांनी दिलं। 40 दिन 40 दिवस यीशु ने दिखाया, त्यांनी दाखवलं, मैं मरा हुआ नहीं हूँ, मी मेलेला नाही, मैं मृत्यु से फिर से जी उठा हूँ। मृत्यूमधून जिवंत झालो आहे। एक बात बताना चाहता हूँ, मी काही गोष्ट सांगू इच्छितो। यीशु मसीह मर गए, येशू ख्रिस्त मेले, उसको 3 दिन कब्र में रख दिया। त्यांना 3 दिवस कबरेमध्ये ठेवण्यात आलं। मार्कुस 16 अध्याय 9 से 11 वचन में कहता है, मार्क 16:9 ते 11 मध्ये सांगितलंय, जो यीशु के साथी थे, जे येशूचे सोबती होते, जो यीशु के चेले थे, जे येशूचे शिष्य होते, वो शोक में डूब गए, आणि ते शोकामध्ये बुडून गेले, वो रो रहे थे, रडत होते, वो रो रहे थे, रडत होते, शोक में डूब गए। शोकात बुडाले। अब क्या होगा? आता काय होईल समझ में नहीं आ रहा था कि अब हमारे साथ में क्या होगा। समजत नव्हतं की आमच्या सोबत काय घडणार आहे। हमारा सब कुछ खत्म हो गया, आता सर्व काही संपलं। कौन हमें साथ लेकर जाएगा? कोण आम्हाला पुढे घेऊन जाईल? हमारी आशा कौन है? आमची आशा कोण आहे? हमारा सब कुछ खत्म हो चुका है। आता सर्व काही संपलंय। बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, यीशु मसीह उठे, येशू ख्रिस्त उठले, उन्होंने अपने चेलों को दर्शन दिया। आणि त्यांनी शिष्याला दर्शन दिलं। मैं आज आपको बताना चाहूंगा मी तुम्हाला सांगू इच्छितो कि यीशु ने मरने के बाद, जी उठने के बाद चेलों से क्या कहा है। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की येशू ख्रिस्त जिवंत झाल्यानंतर त्यांनी शिष्यांशी काय म्हटले, ते क्या शब्द कहे हैं। काय शब्द बोलले। मैं इसको पढ़ रहा था, मी ज्यावेळेस हे वाचत होतो, बहुत सारी बातें मुझे मिली उसमें, बऱ्याचशा गोष्टी मला भेटल्या। और मैंने एक देखा मी एक पाहिलं कि जब यीशु ने चेलों को दर्शन दिया, ज्यावेळेस प्रभू येशूने शिष्यांना दर्शन दिलं, चेलों के मन जो उदास थे वो हर्षित हो गए, आणि शिष्य जे उदास होते ते भेटल्यानंतर आनंदित झाले। वो रो रहे थे, रडत होते, उनका रोना हर्ष में बदल गया। आणि त्यांचं रडणं आनंदात बदललं। यीशु मसीह ने उनको दर्शन देते हुए कुछ शब्दों को कहा, आणि येशू ख्रिस्तानी दर्शन दिला असताना, देत असताना काही शब्द ते बोलले। पहला शब्द जो है, पहिला शब्द जो होता, यीशु जी उठने के बाद, येशू जिवंत ये झाल्यानंतर, प्रमाण है, हे प्रमाण आहे, ये पक्के प्रमाण थे हे पक्क प्रमाण आहे कि यीशु जीवित है। येशू जिवंत असल्याचं। मत्ती 28:9 कहता है, मत्ती 28:9 असं सांगतं, यीशु उन्हें मिले, येशू ख्रिस्त त्यांना भेटले। किनको मिले? कुणाला भेटले? जो चेले थे, जे शिष्य होते, जो रो रहे थे, जे रडत होते, जो शोक में डूबे हुए थे, जे शोकामध्ये होते, यीशु उन्हें मिले, येशू त्यांना भेटले। और यीशु ने पहला शब्द उन्हें कहा, पहिला शब्द सांगितला, सलाम,
सलाम, सलाम, अभिनंदन किया उनका। आणि अभिनंदन केलं त्यांचं। जब इसको हम ओरिजिनल भाषा में पढ़ते हैं, ज्यावेळेस आम्ही ओरिजिनल भाषेमध्ये वाचतो, NKJV जो बाइबल है, NKG जे बायबल आहे, ग्रीक बाइबल है, ग्रीक बायबल आहे, उसमें लिखा है, त्याच्यामध्ये लिहिलंय, ये जब यीशु ने उनको दर्शन दिया, ज्यावेळेस येशूने त्यांना दर्शन दिलं, जब यीशु ने उनको मिले, ज्यावेळेस येशू त्यांना भेटले, उनको कहा त्यांना म्हणाले आनंद मनाओ, आनंद करा, आनंद मनाओ। आनंद करा। जो सलाम ये शब्द है, जे सलाम हा शब्द आहे, वो ओरिजिनल भाषा में ओरिजिनल भाषेमध्ये आनंद लिखा है, आनंद आहे, आनंद करो। आनंद करा। वो उनका आनंद खो गया था, त्यांचा आनंद हरवला होता, क्योंकि उनका जो सोबती था वो चला गया है। कारण की त्यांचा सोबती गेला होता सोडून। उन्हें लगा कि एक कब्र में है, त्यांना असं वाटलं तो कबरेत आहे, उन्हें लगा कि कब्र में बंद हो गया है। आता तो कबरेत बंद झालेला आहे। लेकिन यीशु मसीह को कोई कब्र में नहीं रख सकता। पण येशू ख्रिस्ताला कोणी कबरेत ठेवू शकत 3 नाही। दिन को कब्र से फाड़ कर वो बाहर निकला। आणि 3 दिवसानंतर कबर फोडून तो बाहेर आला। जो रो रहे थे, जे रडत होते, एक दिन यीशु के साथ चल रहे थे, एक दिवस असा होता ते येशू सोबत चालत होते, यीशु के साथ आनंद मना रहे थे, येशू ख्रिस्तासोबत आनंद करत होते, यीशु के साथ चमत्कार कर रहे थे। येशू सोबत चमत्कार करत जब होते। तक यीशु था तब तक आनंद मना रहे थे। जोपर्यंत येशू सोबत होता तोपर्यंत आनंद करत होते। लेकिन 3 दिन के लिए यीशु उनसे अलग हो गया पण 3 दिवस प्रभू येशू पासून ते वेगळे और झाले ये रोने लगे। आणि मग रडू लागले। हमारे जीवन में भी ऐसे होता है, आमच्या जीवनात असंच होतं। जब कोई मुसीबत आती है, ज्यावेळेस काही संकट येतं, जब कुछ बातें हमारे जीवन में घटित होती हैं, काही गोष्टी आमच्या जीवनात घडतात हम ऐसा शोक में डूब जाते हैं आणि अशा शोक सागरात आम्ही बुडून जातो। कि मेरा कोई नहीं है, माझं कोणी नाही, मुझे कोई बचाने वाला नहीं है, मला कोणी वाचवणारा नाही, ऐसा रोते हैं असं आम्ही रडतो कि इनका कोई नहीं है। असं मग त्यांचं कोणी नाही असं वाटतं। हमारे जीवन में रोते हैं, आमच्या जीवनात आम्ही रडतो, ऐसा शोक करते हैं, अशाच प्रकारचा शोक ऐसा करतो लगता है कि ये अब मरने वाले हैं, आणि असं वाटतं की आता मरणार ये आहे। इतना शोक में डूब गए हैं, एवढं शोकामध्ये बुडून ये जातो, डूबने वाले हैं। ते बुडत आहे। ये ऐसे बैठे हुए थे, असंच बसले होते। मेरा यीशु जिंदा हुआ। माझा येशू जिवंत झाला उन्होंने कहा आणि म्हणाला, मेरे बेटे, माझ्या मुला, मेरे बेटी, माझ्या मुली, चिंता मत कर, चिंता करू नको, आनंद कर, आनंद कर, मैं जीवित हो चुका हूँ, मी जिवंत झालो आहे, मैं जीवित हो चुका हूँ। मी जिवंत झालो आहे। आनंद कर, आनंद कर शोक में मत डूब, आणि शोकामध्ये राहू रो नको, मत, रडू नको। तेरा खुदा, तुझा देव, तेरा परमेश्वर, तुझा परमेश्वर, तेरा उद्धार करता, तुझा तारणारा, तेरा छुड़ाने वाला तुला सोडवणारा जिंदा हो गया। जिवंत झाला आहे। इसलिए आपको मुझे कभी रोना नहीं है, म्हणून तुम्ही कधी रडू नका, कभी शोक में मत डूबना। कधी दुःखात बुडू नका। आपका परमेश्वर जीवित है तुमचा देव जिवंत आहे और वो सब कुछ नियंत्रण में करेगा। आणि सर्व नियंत्रित करणारा आपके आहे। परिवार के लिए रो रहे हैं, तुमच्या परिवारासाठी तुम्ही रडत आहात, आपके कामों के लिए रो रहे हैं, तुमच्या कामासाठी रडत आपकी आहात, चीजों के लिए रो रहे हैं, तुमच्या गोष्टींसाठी रडत ऐसा आहात, शोक कर रहे हैं कि आपका कुछ होने वाला नहीं है। असं दुःख करत आहात की आता काही होणार नाही आप की दुख काय। मत करें, आ दुःख करू नका। सब कुछ नियंत्रण करने वाला जीवित खुदा आपके साथ में सर्व है नियंत्रण करणारा जिवंत देव तुमच्या सोबत और आहे वो दिखाएगा, आणि तो दाखविल, पक्के प्रमाण देगा, पक्का प्रमाण देईल। वो जीवित है, तो जिवंत आहे, वो जीवित हुआ तो है। जिवंत झालेला आहे। रमाबाई का भाषांतर में भी कहता है रमाबाई भाषांतर असं सांगतं कि वो कहता है, तो म्हणतो आनंद करो, आनंद करा, आनंद करो, आनंद करा। आनंद क्यों करना है? आनंद का करायचा क्योंकि आहे? वो जीवित है, कारण तो जिवंत आहे, वो जीवित है, जिवंत आहे। इसलिए आनंद करना। याच्यासाठी आनंद करायचा आहे। वो मरा हुआ नहीं है, तो मेलेला नाहीये, उसकी कब्र नहीं है, त्याची कब्र नाहीये, वो कब्र उसकी खाली है त्याची कब्र रिकामी आहे और वो आज जीवित है। तो आज जिवंत वो इसलिए आहे। जीवित है याच्यासाठी कि आप और मैं आनंद कर सके। तुम्ही आणि मी आनंद करावा। हमारा आनंद जो खो गया था, तो आमचा जो आनंद हरवला होता, यीशु मसीह जीवित होकर वो आनंद वापस देने के लिए आया। येशूच्या जिवंत होण्याने तो पुन्हा परत आलेला इनका आनंद, आनंद खो गया है, त्यांचा आनंद हरवला आहे, इसलिए रो रहे हैं, म्हणून रडत आहे, इसलिए शोक कर रहे हैं। म्हणून दुःख करत आहे। शोक कब करता है आदमी? आणि मनुष्य दुःख केव्हा रोता कब है? रडतो कधी? जब उसके जीवन में आनंद को खो देता है। त्याच्या जीवनातला आनंद जातो। रोता क्यों है? रडतो का? जब उसका आनंद खो जाता है। ज्यावेळेस त्याचा आनंद हरवतो। इसलिए यीशु मसीह आया है म्हणून प्रभू येशू आले हमें फिर से आनंदित करने के लिए। पुन्हा आनंदित करण्यासाठी। आप शोक में मत डूबना, तुम्ही शोकामध्ये बुडून जाऊ नका, आप रोना मत, रडू नका। आपके आंसू को पुसने वाला वापस जीवित हो चुका है। तुमचे अश्रू पुसणारा पुन्हा जिवंत झालेला आहे। इसलिए एक बार वो जीवित होने का प्रमाण यीशु मसीह ने यहाँ दिया है आणि म्हणून जिवंत असण्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे। समरिया में
फिलिप जो प्रभु का चेला था वो प्रचार करने के लिए गया। आणि फिलिप जो देवाचा शिष्य होता तो प्रचार करण्यासाठी निघाला. बाइबल कहती है बायबल असं सांगतं सामरिया में शमरोनामध्ये बहुत सारे लोग जो बीमार थे, आणि भरपूर लोक आजारी होते अशुद्ध आत्माओं से ग्रस्त थे, आणि अशुद्ध आत्म्याने त्रस्त होते. वहां फिलिप गया है। त्या ठिकाणी फिलिप गेला. बाइबल कहती है बायबल वहां सांगतं बहुत से लकवे मारे हुए रोगी थे, बरेचसे लकवे मारलेले लोक तिथं होते, वहां लंगड़े थे, लंगडे होते बीमारी से पड़े हुए लोग वहां थे, आणि आजारामध्ये पडलेले लोक होते. बीमारी से त्रस्त, दुष्ट आत्माओं से त्रस्त ऐसे लोग उस गांव में थे। आजाराने त्रस, दुष्ट आत्म्याने त्रस असे त्या गावामध्ये लोक अपनी अपनी बीमारियों के लिए वो रो रहे थे, स्वतःच्या आजारासाठी ते रडत होते, वो डूबे हुए थे, शोक में डूबे हुए थे दुःखामध्ये बुडलेले कि होते. हमें कौन छुड़ाएगा, कोण सोडविल? दुष्ट आत्माओं से कौन हमें छुड़ाएगा, दुष्ट आत्म्यापासून कोण सोडविल? कौन हमें बीमारी से ठीक करेगा। कोण आम्हाला आजारातून बरं करेल? फिलिप नाम का एक चेला यीशु का सुसमाचार लेकर वहां गया। आणि फिलिप नावाचा एक शिष्य सुवार्ता घेऊन त्या ठिकाणी गेला. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, प्रेषित का 8वां अध्याय 4 से 8 वचन प्रेषित में, 8व्या अध्यायामध्ये 4 से 8 वचन में 4 ते 8 वचनामध्ये बाइबल कहती है बायबल असं सांगतं, जब यीशु मसीह का प्रचार उन्होंने किया, ज्यावेळेस प्रभू येशूचा प्रचार त्याने केला, जितने बीमारियों में लोग ग्रस्त थे, जेवढे आजाराने त्रस्त होते, अशुद्ध आत्माओं से ग्रस्त थे, दुष्ट आत्म्याने ग्रस्त जब होते, यीशु मसीह का सुसमाचार लेकर गया, ज्यावेळेस तो येशू ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन गेला, बाइबल कहती है बायबल असं जो सांगतं, नगर रो रहा था, तो रडत होता, जो नगर रो रहा था, जे जे गाव रडत होतं, जो रो रहे थे, जे रडत होते, जो रो रहे थे, जे रडत होते, जिन्होंने बीमारियों के कारण, दुष्ट आत्माओं के कारण अपने आनंद को खो दिया था, आजारामुळे दुष्ट आत्म्यांमुळे त्यांचा आनंद हरवला होता, यीशु मसीह ने वो आनंद को वापस लौटा दिया। तो आनंद प्रभू येशूने परत केला. बाइबल कहती है बायबल असं उस सांगतं, नगर में आनंद छा गया, त्या नगरामध्ये आनंद आला, उस नगर में आनंद छा त्या गया, नगरामध्ये आनंद और आला, यही है, आणि हेच यही आहे, है हेच आहे, उसका पक्का प्रमाण, आणि त्याचं पक्क प्रमाण, जीवित होने का प्रमाण, जिवंत असल्याचं वो हमारे जीवन प्रमाण, में आनंद को तो लाता है। आमच्या जीवनामध्ये आनंद आणतो. आमीन, आमेन, आमीन, आमेन. वो आनंद लाने वाला खुदा है, आनंद आणणारा देव आहे, आनंद वही दे सकता है आणि आनंद तोच देऊ जिसके शकतो पास में आनंद है ज्याच्या जवळ आनंद और आहे जो जीवित है, आणि जो जिवंत आहे, वो जीवित है। तो जिवंत आहे. पड़ोसी को बोलना रोना नहीं है, शेजाऱ्याला म्हणा रडू नका, शोक में मत डूबो, आणि दुःखामध्ये पडू नका, बोलिए पड़ोसी को, बोलिए शोक में मत डूबो, दुःखामध्ये पडू नको, यीशु जिंदा है। येशू जिवंत आहे. आपको लगता है कि मेरे जीवन में मैं तो इतना मुसीबत में हूं कि कोई मेरे जीवन में मुझे आगे नहीं बढ़ा सकता, आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या जीवनामध्ये एवढ्या दुःखामध्ये, एवढ्या संकटात आहे, मला कोणी बाहेर काढणार मेरी नाही, इतनी समस्या है कि कोई से बाहर नहीं निकाल सकता, एवढी मोठी समस्या आहे, याच्यातून कोणीच बाहेर काढणार मेरे नाही, जीवन में कोई मुझे आजाद नहीं कर सकता। माझ्या जीवनातून मला कोणीच सुटका देऊ शकत नाही. ऐसे ही योहान को लगा, यीशु का शिष्य को लगा, असंच यहोवानाला पण वाटलं, जब वो दर्शन देख रहा था, ज्यावेळेस तो दर्शन पाहत होता, प्रभु ने उसको दर्शन दिखाया। देवाने त्याला दर्शन दाखवलं. प्रकाशित वाक्य 5 अध्याय 2 से लेके 5 वचन में, प्रकटीकरण 5 अध्याय 2 ते 5 पर्यंत वहां पे स्वर्गदूत उसको दिखाई देता है, त्या ठिकाणी स्वर्गदूत त्याला दिसला, और वो एक प्रचार वहां पे किया जाता है। आणि त्या ठिकाणी एक प्रचार झाला. उसके पास में एक पुस्तक आती है, त्यांच्याकडे एक पुस्तक येतं. वो योहान रोता है, यहोवान रडतो. वो इसलिए रोता है याच्यासाठी रडतो कि इस पुस्तक को खोलने का सामर्थ्य किसके पास में नहीं है, या पुस्तकाला उघडण्याचं सामर्थ्य कुणाकडेच नाहीये, इस मोहर को तोड़ने की योग्यता किसके पास में आणि नहीं है। मोहर तोडण्यासाठी योग्यता कुणाकडेच नाहीये. योहान ने देखा, यहोवाने पाहिलं, ना तो स्वर्ग में, तर स्वर्गात, ना तो स्वर्ग में, ना स्वर्गात, ना पृथ्वी पर, ना ना पृथ्वीवर, पृथ्वी के नीचे, ना पृथ्वीच्या खाली इस पुस्तक को खोलने या उस पर दृष्टि डालने के लिए कोई योग्य नहीं है। हे पुस्तक उघडणं आणि त्याच्यावरती दृष्टी टाकण्याच्या योग्यतेचा कोणी नाही. और वो फूट फूट कर रोने लगा, आणि तो फुटून रडू लागला, फूट फूट कर रोने लगा। आणि तो रडू लागला. हम कब फूट फूट कर रोते हैं? आणि आम्ही कधी रडतो? जब बड़ी मुसीबत में होते हैं। ज्यावेळेस आम्ही एका मोठ्या संकटात असतो. ऐसा लगता है कि मुझे चारों तरफ से कोई निकाल नहीं पाएगा, असं वाटतं की मी चार बाजूनी घेरलेला आहे, मला कोणी काढू मैं शकत फंसा हुआ हूँ, मी फसलो आहे. ऐसी रुकावट मेरे जीवन में है असं अडखळण माझ्या कि जीवनात इसको आहे. इससे पार कोई नहीं ले जा सकता। आणि मला ह्या कडेवरून पलीकडच्या कडेवर कोणी घेऊन जाऊ यीशु का चेला शकत. येशूचा शिष्य रोने लगा, रडू लागला. और ऐसे नहीं रो रहा है, रडू ऐसे नहीं रो रहा है, असंच रडत नाहीये, फूट
फुट कर रो रहा है। आणि तो मोठ्याने रडत मैं आहे. आपसे कहता हूँ, मी तुम्हाला जो आज सांगतो, फुट फुट कर रो रहे हैं, जर तुम्ही असं रडत आहात, फुट फुट कर तुम्ही असं दुःखाने रडत आहात, हृदय गहरे से रो रहे हैं आप, हृदयाच्या अंतःकरणाच्या खोलीपासून अपनी रडत चीजों आहात, के लिए, तुमच्या वस्तूंसाठी, इसे मेरे जीवन में मैं कभी विजय नहीं पाऊंगा ऐसे कह रहे हैं। आणि तुमच्या जीवनामध्ये कधी विजय मिळू शकत नाही असं वाटत आहे. यीशु का चेला वो कह रहा है। आणि येशूचा शिष्य असं उसी म्हणत आहे. समय, त्याच वेळेला, उसी समय त्याच जो वेळेला फुट फुट कर रो रहा जो है, रडत होता, जो फुट फुट कर रो रहा जो है, रडत होता, तब एक स्वर्गदूत वहां पर आता है, एक स्वर्गदूत त्या ठिकाणी येतो उसे कहता है, आणि त्याला म्हणतो, पहली बात कहता है, पहिली गोष्ट म्हणतो, मत रो, रडू नको, मत रो, रडू नको. यहूदा के गोत्र का वह सिंह जो दाऊद का मूल है, उस पुस्तक को खोलने और उसकी 7 मोहरें तोड़ने के लिए जयवंत हो चुका है। आणि यहूदाचा जो सिंह आहे, ती 7 मोहरा तोडण्यासाठी तो विजयी झालेला वो आहे, जीवित हो चुका है, जिवंत झालेला आहे, जीवित हो चुका तो है। जिवंत झालेला आपकी आहे. समस्याओं से बाहर निकालने के लिए यीशु जयवंत हो चुका है। आणि- उसे लग रहा है ना तो पृथ्वी पर ना स्वर्ग में ऐसा कोई व्यक्ति नहीं जो मुझे बाहर निकाल सके। स्वर्गदूत उसको कहता है, एक व्यक्ति है, यहूदा के गोत्र का सिंह उसे कहा गया है, वो जीवित हो चुका है, वो योग्य है इस पुस्तक की मोहर को तोड़ने के लिए। आणि त्याला असं वाटत आहे कोणीच याच्यातून बाहेर काढू शकत नाही, पण वचन असं सांगतं, यहूदाचा जो गोत्रातला जो सिंह आहे, तो 7 मोहर तोडून तो विजयाकडे तो जयवंत झालेला आहे. रोना मत, रडू नका, रोना मत, रडू नका, आपके लिए रोना मत, रडू नका, आपकी समस्या के लिए रोना मत, तुमच्या समस्येसाठी रडू नका, फुट फुट कर रोना मत। रडू नका. रोने का मतलब क्या है? रडणं म्हणजे काय? हम अविश्वास दिखा रहे हैं आम्ही अविश्वास दाखवत आहोत. कि यीशु नहीं कर सकता मेरे जीवन में, येशू माझ्या जीवनात असं करू शकत मेरे नाही, परिवार को नहीं बदल सकता, माझ्या परिवाराला बदलू मेरी शकणार चीजों को नहीं नाही, बदल सकता। माझ्या गोष्टींना बदलू शकणार रोने नाही. का मतलब ये है रडणं याचा अर्थ असा आहे अविश्वास दिखाना, अविश्वास दाखवणं आहे. और आनंद का मतलब ये है आनंदाचा अर्थ आहे मेरा प्रभु सब कुछ संभाल लेगा, माझा देव सर्व काही सांभाळू मेरा शकतो, खुदा सब कुछ संभाल लेगा। माझा देव सर्व सांभाळू शकतो. इसलिए बाइबल कहती है, म्हणून बायबल इसलिए सांगतं, बाइबल कहती है, बायबल सांगतं, यहोवा का आनंद तुम्हारा दृढ़ गढ़ है। आणि यहोवाच आनंद तो दुर्ग आहे, तो किल्ला आहे. हमें आनंद करना है। आम्हाला आनंद करायचा आहे. आनंद का मतलब है, आनंद याचा अर्थ आहे, आनंद का मतलब है आनंद याचा अर्थ आहे, यहोवा मेरा दृढ़ गढ़ है, आणि यहोवा माझा मजबूत गड आहे, वो सब कुछ संभाल लेगा, तो सर्व काही सब सांभाळेल, कुछ संभाल लेगा। सर्व काही सांभाळेल. पड़ोसी को बोलना, फूट फूट कर रोना बंद आणि रडणं बंद करा. कर। उंगली दिखा के बोलो, फूट फूट कर रोना बंद कर। फूट फूट के रोना बंद करो. ढसा ढसा रडू नका. ढसा ढसा, अच्छा शब्द है। क्यों ढसा ढसा नहीं रोना? ढसा ढसा, कुछ लोगों को आदत रहती, ढसा कुछ थोड़ा भी कुछ हो गया, काय झाला? ऐसा लगता है कि इस अब भी गया कि अब भी गया कि क्या? हमें खुश रहना है, आम्हाला आनंदित राहायचं क्यों आहे. मालूम है? का? मेरा यीशु सब संभाल लेगा। माझा येशू सर्व काही सांभाळेल. लाल समुद्र को भी रास्ता करने का सामर्थ्य उसके पास, समुद्रातून सुद्धा रस्ता काढण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. चट्टान से भी पानी निकालने का सामर्थ्य उसमें है। खडकातून पाणी काढण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. रिपोर्ट के देख के डरना मत, रिपोर्ट पाहून घाबरू नका. रिपोर्ट के देख के ढसा ढसा रडना मत। डसा डसा रडू नका. मेरी बाई को बदलती नहीं, ढसा ढसा रडू नका। माझी बायको बदलत नाहीये, ढसा ढसा रडू नका. मेरा पति बदलता नहीं, ढसा ढसा, हम ढसा ढसा रडते। काय झालं माहितीये का, ती बदलणारच नाही। मैं ये 10-15 साल पहले करता था। ढसा नहीं, मैं इसके लिए नहीं, आप गलत मत समझना। आमेन। आमेन. जब ढसा ढसा रडते हैं, ज्यावेळेस ढसा ढसा आपण रडतो, इसका मतलब है याचा अर्थ आहे मेरा प्रभु में ताकत नहीं है काम करने की। माझ्या प्रभूमध्ये काम करण्याची ताकद नाही आहे, हे दर्शवतं. जब हम हर्ष के साथ उसके सामना करते हैं, ज्यावेळेस आम्ही आनंदाने त्या गोष्टीचा सामना करतो, यही आनंद
हाच आनंद आपका दृढ़ गढ़ बनता है। तुमचा मजबूत गड बनेल. इसीलिए हम कहते हैं, म्हणून आम्ही म्हणतो, इसीलिए हम कहते हैं, म्हणून आम्ही म्हणतो, आज यीशु जिंदा है सबको बताएंगे, 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 घोड़ों को तूने छंगा. घोड़ों को चंगा करेगा यीशु, पक्का. आमेन. बाइबल कहती है बायबल असं सांगतं. भजन 30:5 में, आणि स्तोत्र 30:5 मध्ये, कदाचित रात को रोना पड़े कदाचित रात्रीला रडावं लागेल, परंतु सवेरे आनंद पहुंचेगा. पण सकाळी आनंद होईल. कदाचित कदाचित रात को रोना पड़े, रात्री रडावं लागेल, लेकिन पण सवेरे सकाळ तेरे पास में तुझ्या जवळ आनंद पहुंचेगा. आनंद असेल. शनिवार शुक्रवार यीशु को देख के रो रहे थे कब, आणि क्रूसच्या ऊपर. शुक्रवारी त्या वधस्तंभावरल्या येशूकडे पाहून सर्वजण रडत होते, रो रहे थे. रडत होते. शुक्रवार की रात गई, शुक्रवारची रात्र गेली, शनिवार की रात गई, शनिवारची रात्र गेली, रविवार आ गया, रविवार आला, पुनरुत्थान का रविवार आ गया. आणि पुनरुत्थान आला, पुनरुत्थान का मतलब वापस उठ गया यीशु मसीह. आणि पुन्हा तो जिवंत झाला प्रभू येशू. इसलिए बाइबल कहती है, म्हणून बायबल सांगतं यशाया 35:10 के अंदर, यशया 35:10 वो मध्ये, हर्ष और आनंद, उनको आनंद मिलेगा. आणि हर्ष आणि आनंद मिळेल, वो शौक और लंबी सांस का लेना उनका जाता रहेगा. आणि त्यांचा दुःख आणि त्यांचं श्वास, हाँ, कभी कभी हाँ, त्यांचे हुस्सासे निघून जातील. अच्छा शब्द कर रहे हैं यार, होश से है ना, लंबी लंबी सांसें लेते हैं ना. प्रभु बोला तेरी लंबी सांसें जाती रहेंगी. तू नहीं जाएगा, तेरी लंबी सांसें जाएंगी. आणि तुझे हुस्सासे जातील. उस सांसें, अच्छा तेरी लंबी, तू नहीं जाएगा, तेरी लंबी सांसें जो शोक के कारण ले रहा है ना. आपको मालूम है जब आदमी रोता है, आणि ज्यावेळेस व्यक्ती रडतो, फुट फुट कर रोता है, ज्यावेळेस ढसा ढसा रडतो, आपको मालूम है तुम्हाला माहिती आहे, आवाज नहीं निकलते. कभी देखा रोते हुए, कभी पहिले कधी दुःखी असताना, रडत असताना उसकी आवाज नहीं निकलता, त्याचा आवाज निघत नाही, लंबी सांसें लेता है, आणि तो एक मोठा श्वास घेतो, मोठे मोठे श्वास घेतो, शरीर कांपता है. आणि त्याचं शरीर थरथर करतं. जब कुछ नुकसान होता है, ज्यावेळेस काही नुकसान होतं, सांस भी लेना नहीं आता, श्वास सुद्धा घेता येत नाही, असं वाटतं की आता जातो की काय. मेरा यीशु उठा, माझा येशू उठला. जो लंबी लंबी सांसें ले रहे थे, जे मोठे मोठे श्वास घेणारे होते, यीशु ने कहा येशूने म्हटलं, रोना मत, रडू नका, मैं जिंदा हो गया. मी जिवंत झालो आहे. रोना मत, रडू नका, मैं जिंदा हो गया. मी जिवंत आहे. मैं जिंदा हो गया. मी जिवंत झालो आहे. यूहन्ना में कहता है, येवानामध्ये म्हटलंय, तेरा दुख का रूपांतर हर्ष में होगा. तुझं दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये होईल. बाइबल कहती है, बायबल असं सांगतं, तेरे 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 विलाप को वो नृत्य में बदल डालेगा. आणि तुझा जो विलाप आहे, तुझं जे रडणं आहे, त्याला आनंदामध्ये, नृत्यामध्ये बदलून नृत्य टाकेल. में बदल देगा. नृत्यामध्ये बदलेल. नृत्य का मतलब क्या है? नृत्य म्हणजे काय? नाचना है. नाचणं आहे. विलाप के समय कोई नाचता नहीं है. विलापामध्ये, दुःखामध्ये कोणी नाचत नाही. विलाप के समय दरवाजा बंद करके रोता रहता है. विलापामध्ये दरवाजा बंद करून रडत असतात. विलाप के समय, विलापच्या वेळेस, विलाप का मतलब होता है रोना. विलाप म्हणजे रडणं, बड़ी लंबी लंबी सांसों को लेना. मोठे मोठे श्वास घेणं. मेरा यीशु कहता है, माझा येशू म्हणतो, आज तेरा जो विलाप है, तुझा जो विलाप आहे, आज ही आजच उसको मैं त्याला मी नृत्य में बदल दूंगा. नृत्यामध्ये बदलेन. आप खुश नहीं है? तुम्ही आनंदी नाहीये? यीशु मसीह जिंदा है. येशू जिवंत आहे. वो जिंदा होके बोल रहा है. तो म्हणत आहे मी जिवंत आहे. जिंदा होके बात कर रहा है. तो म्हणत आहे मी जिवंत झालो आहे. जिंदा जब है वही बात कर सकता है. आणि जो जिवंत आहे तोच बोलू शकतो. जो मरा हुआ है वो पड़ा रहता है. जो मेलेला आहे तो पडून राहतो. आज तक बहुत लोगों की कब्रें हैं. आणि आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या कब्रा आहेत. आप कितना भी वहां पे माथा पटको, कितीही तुम्ही त्या ठिकाणी डोकं आपटा, टेंगुला आ जाएगा, टेंगुळी येईल, कोई बात नहीं करेगा, कोणी बोलणार नाही. लेकिन मेरा यीशु कब्र से फटकर बाहर निकला. आपको और मुझे इजराइल में कब्र के पास में जाने की जरूरत नहीं है. जहां भी आप हैं,
आपका विलाप को नृत्य में बदलने का सामर्थ्य। आणि माझा प्रभू येशू त्या कबरेतून बाहेर आलेला आहे. तुम्हाला इस्रायलमध्ये जायची गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी प्रभू येशू येऊन तुमचं दुःख नृत्यामध्ये तो बदलेल. मरियम गई मरियम गेली सकाळी 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 सुगंधी द्रव घेऊन, सुगंधी द्रव घेऊन, सुगंधी द्रव, सुगंधी द्रव्य घेऊन. सुगंधी द्रव्य घेऊन गेली. स्वर्गदूत मिला. स्वर्गदूत भेटला. काय बाई काय करते? जिस यीशु को तू ढूंढ रहा है ना, ज्या येशूला तू शोधत आहे ना, वो मृत्यु से जिंदा हो चुका है. तो मृत्यूमधून जिवंत झालेला वो आहे. तुझे गालिल में मिलेगा. तुला गालिलात मिळेल. जा वहां पर जा. जा त्या ठिकाणी. चेलों को बता, शिष्यांना सांग. यीशु जिंदा होने के बाद में कह रहा है. येशू जिवंत झाल्यानंतर सांगत आहे. क्या कह रहा है? काय म्हणत आहे? क्या कह रहा है? काय म्हणत आहे? तेरा दुख तुझं दुःख आनंद में बदल जाए. आनंदामध्ये बदलेल. आमेन, 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 आमेन. वो कह रहा है. तो म्हणत आहे. वो कह रहा है. तो म्हणत आहे. मैं तुझे आनंद आनंद दूंगा. मी तुला आनंद देईल. इसलिए क्या करना है? म्हणून काय करायचं आहे? अगर आज आपके जीवन में फल नहीं दिख रहा है, जर तुमच्या जीवनामध्ये आता फळ दिसत नाहीये, इसलिए हबक्कुक 3:17-18 वचन कहता है, हबक्कुक 3:17 आणि 18 मध्ये सांगितलं. अगर मेरे अंजीर के वृक्ष में फूल भी ना लगे, आणि अंजराच्या वृक्षावर फूल जरी नाही अगर लागलं, दाखलों में फल ना लगे, आणि द्राक्षाला फळे जरी नाही लागले, मेरे खेतों में अन्न ना उपजे, माझ्या शेतामध्ये अन्न जरी नाही आलं, भेड़शालों में भेड़ बकरियां ना रहे, आणि शेंड्र मेंढर ना रहे, शेरड मेंढर जरी नसले, लेकिन तर मैं यहोवा के कारण मी यहोवामुळे आनंदित और मग्न होऊंगा. आनंदित आणि मग्न होईन. क्यों? का? क्यों? का? क्यों? का? क्योंकि उसके अंदर सामर्थ्य है हमको हमारा विलाप दूर करके नृत्य डालने. कारण की त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे आमचं दुःख दूर करून तो आनंद देईल. इसलिए म्हणून मेरा यीशु जिंदा हुआ है. म्हणून माझा येशू जिवंत आहे. मेरा यीशु जिंदा हुआ है. माझा येशू जिवंत आहे. मेरा यीशु जिंदा है. माझा येशू वो जिवंत कह रहा है सलाम. तो म्हणतो सलाम. 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 सलाम का मतलब है सलामचा अर्थ आहे आनंद करो. आनंद करा. पड़ोसी को बोलना सलाम. सलाम. सलाम का मतलब समझ में आया? सलाम याचा अर्थ समजला का? आनंद करो. आनंद करा. हम बहुत बार प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, और हालेलुया अंदर नहीं है. हाले प्रेज द लॉर्ड अंदर नहीं है, प्रेज द लॉर्ड आतमध्ये नाही. चेहरे पे दिख रहा है. चेहऱ्यावर दिसत. अगर यीशु साथ है, जर येशू सोबत आहे, हम कह रहे हैं यीशु जिंदा है, आम्ही जर म्हणत आहे येशू जिवंत आहे, पहला शब्द यीशु ने कहा पहिला शब्द येशूने म्हटला सलाम. 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 आनंद कर. आनंद करा. मैं जिंदा हो गया. मी जिवंत आहे. अरे तू आनंद तो कर. तू आनंद तर कर. अरे तू आनंद तो कर. तू आनंद तर कर. चेहरे पे हंस तो रह. चेहऱ्यावर हास्य तर ठेव. बाकी मेरा यीशु जाके संभाल लेगा. बाकी माझा येशू सांभाळून घेईल. नियंत्रण कर लेगा. तो नियंत्रण करेल. दूसरा शब्द प्रभु ने बोला, दुसरा शब्द प्रभूने जी सांगितला, उठने के बाद जिवंत झाल्यानंतर डरो मत. भिवू नका. डरो मत. भिवू नका. पड़ोसी को बोलना डरो मत. भिवू नका. मत्ती 28:10 कहता है, मत्ती 28:10 सांगतं. तब चेलों को उसने कहा, शिष्यांना त्यांनी सांगितलं. मिलने के बाद यीशु ने कहा, भेटल्यानंतर येशूने सांगितलं. शोक में डूबे हुए थे, शोकामध्ये बुडाले होते, फूट फूट कर रो रहे थे. ढसाढसा रडत होते. प्रभु आए, प्रभू आले, उनको कहा त्यांच्याकडे बघितलं. डरो मत. त्यांना म्हणाला भिवू नका. डरो मत. भिवू नका. क्यों डर रहे थे? का घाबरत होते? क्यों डर रहे थे? का घाबरत होते? क्योंकि उनका यीशु उनकी आंखों के सामने मृत्यू हो गया था. कारण की त्यांच्या डोळ्यासमोर येशूचा मृत्यू झाला होता. यीशु को कब्र में रख दिया. येशूला कबरेत ठेवलं वो होतं. हताश हो गए. ते हताश झाले होते. उनका आधार टूट गया. त्यांचा आधार तुटला उनकी होता. आशा टूट गई. त्यांची आशा तुटली होती. उनको आधार देने वाला खबर में रख दिया गया. त्यांना आधार देणाऱ्याला त्यांचा आधार कबरेमध्ये होता. उनका आधार टूट चुका था. आधार तुटला होता. इनको लगा कुछ नहीं होगा. त्यांना असं वाटलं काही होणार जब नाही. आधार टूट जाता है, ज्यावेळेस आधार तुटतो, हम डरा डरा सा महसूस करते हैं. आम्हाला भीती वाटू लागते. हम डर जाते हैं. आम्ही घाबरतो. हमारे जीवन में ऐसी घटनाएं होती हैं आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात जिसकी वजह से हमारे ऊपर डर हावी हो जाता है. आणि त्या कारणामुळे आमच्यावरती जी भीती आहे, भीतीचं सावट आहे ते मोठं होतं. कभी कभी बीमारियों का डर आ जाता है. कधी कधी आजारांची भीती येते. कभी कभी आर्थिक परिस्थितियों का डर आ जाता है. कधी कधी आर्थिक परिस्थितीची भीती येते. संघर्षों का डर आ जाता है. संघर्षाचा भीती येते. निराशाओं का डर आ जाता है. निराशेची भीती येते. और हम डरे डरे बैठे होते आणि हैं. मग आम्ही
घाबरलेले असतात. चेले वही कर रहे थे. शिष्य तेच करत उनकी होते. आंखों के सामने त्यांच्या जो उनका डोळ्यासमोर आधार था, जो त्यांचा आधार जो होता, उनको लेकर चल रहा था, जो तो त्यांना घेऊन चालत वो होता, कब्र में लेट गया है. तो कबरेमध्ये होता. इन्हें लगा भी सब कुछ खत्म हो गया. त्यांना असं वाटलं आता संपलं, इसकी वजह से वो डर रहे थे. म्हणून ते घाबरत होते. लेकिन यीशु तीसरे दिन कब्र को फाड़ कर बाहर निकला. पण प्रभू येशू तिसऱ्या दिवशी खबरेतून बाहेर आले. चेलों को मिला शिष्यांना भेटले जो डरे हुए थे. जे घाबरलेले होते. यीशु कह रहा है, येशू म्हणत आहे, मेरे बेटे, माझ्या मुला, मेरे बेटे, माझी मुली, मैं जिंदा हो मी गया. जिवंत आहे. डर मत, भिवू नको, डर मत, भिवू नको, डर मत. भिवू नको. जब तू आग से चलेगा, ज्यावेळेस तू अग्नीतून जाशील वो तुझे जला नहीं पाएगी. ती तुला चालू शकणार जब तू नाही. पानी से चलेगा, ज्यावेळेस तू पाण्यावरून चालशील वो तुझे डुबा नहीं सकेगी. ती तुला बुडवणार नाही. इसलिए डर मत. म्हणून घाबरू नको. क्यों मालूम है? का माहिती आहे? मैं तेरा जिंदा खुदा तेरे साथ में हूँ. मी तुझा जिवंत देव तुझ्या सोबत आहे. मैं तेरा जिंदा खुदा तेरे साथ में हूँ. मी तुझा जिवंत देव तुझ्या सोबत आहे. और यही प्रमाण देने के लिए तुझे आया आणि हूँ. हेच प्रमाण देण्यासाठी मी आलोय. देख मेरे हाथ को देख, बघ माझे हात पहा, मेरा शरीर देख, माझं शरीर पहा, मैं जीवित हो चुका हूँ. मी जिवंत और झालोय. ये प्रमाण देने के लिए तुझे आया हूँ. हेच प्रमाण देण्यासाठी आलोय. डरना मत, घाबरू नका, डरना मत. भिवू नका, मैं तेरे साथ हूँ. मी तुझ्या सोबत आहे. पड़ोसी को बोलना, डरना मत. घाबरू नका. तेरा उद्धार करता परमेश्वर आ चुका है. तुझा तारणारा तुझ्या सोबत आलेला आहे. जब आंधी और तूफान उठ रही थी, ज्यावेळेस वादळ आणि वारा उठलं होतं शिष्य चेले जो थे आंधियों में फंस गए थे. आणि ते शिष्य वादळामध्ये फसले होते, वो डर रहे थे. घाबरत वो होते, एक दूसरे को पकड़ के बैठे हुए थे. एक दुसऱ्याला पकडून बसले होते, नाव में बैठे हुए थे. नावेत बसले होते. हवाएं तेज चल रही हैं. वार जोराचा होता समुद्र की लहरें उठ रही हैं. आणि लाटा उठत वो होत्या. डरे हुए थे. ते घाबरलेले होते. अब क्या होगा? आता काय होईल? मर गए, मेलो, मर गए, मेलो, मर गए. मेलो. पेत्र, पेत्र, ओ योहान, ओ यहोवान, याकूब, याकूब, एक बार अपनी बीवी को याद कर ले. आणि एकदा तुमच्या पत्नीची आठवण करा. अब तू जाने वाला. आता तू मरणार आहे. तेरे बच्चों को याद कर ले. तुझ्या मुलांची आठवण वो कर. एक दूसरे को देख के रो रहे हैं. ते एकमेकांना पाहून रडत आहे. कहलो रे, हमारी नाव डूबेगी अब. माझी माझी आता नाव उडणार आहे. तुझी बायकोचं काय होईल रे तुझ्या बाबा? बायकोचं- तुझे बच्चे को क्या होगा रे तुझ्या बाबा? मुलांचं काय होईल रे बाबा? क्या होगा रे बाबा? काय होईल रे बाबा? देख 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 देख, गई पडलो पडलो पडलो, गेली गेली, बुडाली वो एक दूसरे को पकड़ते होंगे. पकड पकड परत पकड पकडलं. उतने में लहरों को चीरता हुआ, तूफानों को चीरता हुआ एक व्यक्ति पानी पर चलते हुए आते दिखाई दिया. आणि त्या लाटांना फाडून, पाण्यावर वाऱ्याला फाडून पाण्यावर एक व्यक्ती येताना दिसला. पतरस देख रहा है. पेत्र पाहत आहे. पतरस देख रहा है. पेत्र पाहत वो आहे हल हल कर रहा है. आणि तो बघत आहे. कोई तो आ रहा है. कोणीतरी येत आहे. वो देखो देखो देख. पहा पहा पहा, वो देखो देखो देख. पहा पहा पहा, वो कौन आ रहा है? कोणीतरी येत आहे. दूसरे चेले बोल रहे हैं, दुसरे चेले म्हणत आहे, पागल पागल आहे, पागल हो गया. पागल झाला का? बाप रे. बाप रे. एक तो आंधी ने परेशान किया, आणि एकतर वादळाने परेशान केलं, लहरों ने परेशान किया. लाटांनी परेशान उसकी केलं, आवाज सुन सुनकर पागल होने का. आणि त्या वाऱ्यांचा आवाज येऊन तर वेडे होण्याची वेळ आली. अब सामने से भूत भी आ रहा है. समोरून भूत येत आहे. पकड़ ले. पकडा एकमेकांना. यीशु भी नहीं है. येशू पण नाहीये. यीशु ने जबरदस्ती हमको बिठा के भेज रहा है. आणि येशूने आम्हाला जबरदस्ती बसवून पाठवून दिलाय. हम जाना नहीं चाहते थे. आम्हाला जायचं नव्हतं. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, यीशु ने विवश किया, येशूने जबरदस्ती केली, उनको नाव में बिठाया. त्यांना नावेत बसवलं. उनको मालूम था त्यांना माहित होतं ये झील में कभी भी तूफान उठ सकता है. यीशु ने जबरदस्ती बिठा के भेज दिया. आणि त्या समुद्रात कधीही वादळ वारा येऊ शकतं. येशूने जबरदस्ती बसून पाठवलं. हम नहीं जाना चाहते थे, आम्हाला जायचं नव्हतं, लेकिन इसने भेज दिया. पण आम्हाला पाठवलं. मैं बोल रहा था ना तेरे को नहीं जाना. मी म्हणत होतो ना जायचं नाही. ले 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 धाडस दाखवला. हाँ. लय हिम्मत धाडस दाखवली. अब घे. आता बघ भोग. ना तेरी मैयत को मैं लेके जाऊंगा, ना मेरी मैयत को तू लेके जाएगा. सब मरने वाले हैं आप. सगळेजण मरणार आहे. उतने में चीरता हुआ यीशु बादल को, तूफान को चीरता हुआ आ गया. आणि तेवढ्यात प्रभू येशू त्या वादळाला फाडून तो येत आहे. ये डरे हुए, आणि हे घाबरलेले आहेत. सहमे सहमे. घाबरलेले आहेत. पतरस कह रहा है, पेत्र म्हणत आहे, सब बोल रहे हैं भूत आया. सर्व म्हणत आहेत भूत आहे. पतरस कह रहा है, पेत्र म्हणत आहे, यीशु येशू यीशु येशू यदि तू है जर तू असशील तो मुझे कह पानी पर आओ. मला म्हण की मी पाण्यावर येईन. यीशु ने कहा, येशूने म्हटलं, आजा बेटे. ये मुला. उसने अपने नाव से पैर निकाला त्यांनी त्याच्या नावेतून पाय काढले और पानी पे रखा. आणि पाण्यावर ठेवले. ये क्या हुआ? हे काय झालं? चमत्कार हुआ. चमत्कार झाला. चमत्कार हुआ. चमत्कार झाला. और वो चलने लगा. तो चालू लागला. यीशु ने क्या कहा मालूम? येशूने काय म्हटलं माहितीये? जब उनके 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 नाव हल रही थी,
नाव हल रही थी, नाव हलत होती, नाव तो हलती है, डूब रही थी। हाँ, नाव नाव बुडत होती, हाँ, लहरें, उसके अंदर पानी घुस रहा था। त्याच्यामध्ये पाणी घुसत होतं. तब यीशु ने कहा, मग येशू म्हणाला, येशू म्हणाला, एक शब्द कहा, एक शब्द म्हणाला, डरो मत, भिवू नका, तेरी नाव को मैं डूबने नहीं दूंगा। तुझ्या नावेला मी बुडू देणार नाही. मैं आ गया हूँ, मी आलो आहे, मैं आ गया हूँ, मी आलो आहे. डर मत, भिवू नको, हिम्मत रख, हिम्मत धर, हिम्मत रख, हिम्मत धर. मैं आ गया हूँ। मी आलो आहे. आज मेरा यीशु वही कह रहा है, आज माझा येशू तेच म्हणत आहे. मृत्यु से जीवित खुदा कह रहा है, मेरे बेटे मेरी बेटी, तेरी नाव तूफान में फंसने दे, ऐसा लग रहा है डूबने दे, डर मत, मैं आ गया हूं। मी आलो आहे. मैं तेरी नाव को डूबने नहीं मी दूंगा, तुझ्या नावेला बुडू देणार नाही. मैं तेरी नाव को डूबने नहीं दूंगा। मी तुझ्या नावेला बुडू देणार मैं नाही. जिंदा हो चुका हूं, मी जिवंत झालोय. तेरी नाव को पकड़ के रखूंगा, तुझ्या नावेला मी पकडून और ठेवीन. तेरी नाव में मैं आऊंगा, तुझ्या नावेत मी येईन. और जहां तुझे जाना है आणि जिथं तुला जायचंय मैं तुझे पहुंचाऊंगा। मी तुला पोहोचवीन. डर मत, भिवू नको. भविष्य के लिए डर मत, भविष्यासाठी भिवू नको. परिवार के लिए डर मत, परिवारासाठी भिवू नको. परिस्थिति के लिए डर मत, परिस्थितीला भिवू नको. मैं तेरा परमेश्वर मी तुझा देव जिंदा हो चुका हूं। जिवंत झालो आहे. आपके जीवन में अकाल होगा, तुमच्या जीवनात दुष्काळ असेल तब मेरा यीशु कहता है, त्यावेळेस माझा येशू म्हणतो, डर मत, भिवू नको, डर मत। भिवू नको. जब संकट आ जाएगा, ज्या वेळेस संकट येईल, चारों तरफ से तुझे शत्रु घेर लेंगे, चारी बाजूनी तुला शत्रूंनी घेरलेलं जरी और तू असेल, डरा डरा महसूस करेगा, तू जरी घाबरलेला असशील, वैसे जीवन के अंदर एक अलीशा को उसके सेवक को आर्मी सेना ने घेर लिया, आरामी लोगों ने घेर आणि लिया। आरामी लोकांनी आलिशाला आणि त्याच्या शिष्याला घेरलं. ये सुबह सुबह उठता है, आणि सकाळी सकाळी त्याचा शिष्य उठला, वो बाहर जाता है तो बाहेर जातो और देखता है आणि पाहतो उसके शत्रु ने उसके चारों तरफ से घेर लिया है। त्याच्या शत्रूंनी चारी बाजूनी त्याला घेरलं. वो डर गया, तो घाबरला. अब मरने वाले, आता मरणार, मेरा गुरु भी मरेगा, आता गुरु स्वामी माझा मेरा, गुरु सुद्धा मरणार, मैं भी मरूंगा। मी पण मरे. भागता है, धावत जातो, उठाता है, उठवतो. सुन आलिशा, गुरुजी 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 उठा. गुरुजी आराम से उठे। आणि गुरुजी निवांत उठले. काय झालं, प्रॉब्लम काय, काय प्रॉब्लेम आहे? आवाज नहीं निकल रहा है, आवाज निघणं बंद झालं. आवाज फंस गया, आवाज फसला, आवाज नहीं आ रहा है। आवाजच येत नव्हता. अलीशा कह रहा है, आलिशा म्हणत आहे, अरे बोल ना, अरे बोल ना बाबा, अरे बोल ना, बोल, बाहेर ये. माझी बेबी आहे, माझे लेकर आहे, माझे लेकर आहे, तुझ्यामुळे इथं फसलो, मी तुझ्यामुळे इथं फसलो. तू तर मरणार, आता मरणार, मला पण मारणार, तू पण मरणार, मला पण मारणार. माझा बचाव कर भाऊ, मला वाचव भाऊ, घरी जाऊ दे, घरी जाऊ दे. सांग तर काय झालं। अरे काय झालं ते तर सांग बाबा. समोर समोर बघ. अलीशा ने देखा, आलिशाने पाहिलं, अच्छा ये अच्छा हे वय, ओहो. ये तलवार लेके, तलवार घेऊन उभे आहेत. घोड़े लेके खड़े, आणि घोडे घेऊन उभे. ये हे ये हे उनके पीछे देख, त्यांच्या पाठीमाग बघ. ये जितने हैं ना, हे जे जेवढे आहेत ना, इससे भी ज्यादा याच्या पेक्षा मेरा बचाव करने के लिए माझा बचाव करण्यासाठी उसके पीछे खड़े हैं, त्याच्या पाठीमागे उभे आहेत. उसके पीछे खड़े, त्याच्या पाठीमागे उभे उसके आहेत. पीछे खड़े, त्याच्या पाठीमागे उभे. उसने कहा त्यांनी म्हटलं, मत डर, भिवू नको, मत डर, भिवू नको. क्योंकि जो हमारी और है जे आमच्या पक्षाचे आहे, उनसे अधिक जो है वो हमारी और है। जे त्यांच्या पक्षाचे आहेत त्यांच्यापेक्षा अधिक आमच्या पक्षाचे हमारे आहेत. पास है, आमच्या जवळ कोई आहे. शत्रु हमारा कुछ बिगाड़ नहीं सकता, कोई शत्रू कुणाचं तुम आपलं काही बिघडू शकत नाही. कोई कुछ नहीं बिगाड़ सकता कोणी हमारा, काही बिघडू शकत नाही. क्योंकि यहोवा हमारी और है, कारण की यहोवा परमेश्वर आमच्या बाजूचा वो मेरे आहे. पक्ष का है, तो माझ्या पक्षाचा वो आहे. मेरे पक्ष का है। तो माझ्या पक्षाचा आहे. शायद आपकी बाजू आज कमजोर है, कदाचित तुमची बाजू आज कमजोर असेल, आपकी बाजू पड़ने वाली है, तुमची बाजू आज पडणारी असेल, आपकी बाजू गिरने वाली है, तुमची बाजू आज पडणारी असेल, ऐसा आपको लग रहा है। असं तुम्हाला वाटत असेल. खत्म, संपलं. एक काम करना आज, एक काम करा आज. उसको बोलना, त्याला म्हणा तू जीवित खुदा है, तो जिवंत आहे. उसे कहना त्याला म्हणा जो मेरे पास है, जे माझ्याकडे आहे, जो मेरे पक्ष का है, जे माझ्या पक्षाचा आहे, वो बहुत है, ते मोठा आहे. वो बहुत है. तो मोठा आहे, बहुत है। ते भरपूर आहे. क्या होगा, काय होईल? जो सेना आपको मारने आ रही है, जी सेना तुम्हाला मारायला येत आहे, आज वो आपके हाथ में होगी। ती तुमच्या आज हातात असेल. यीशु ने कहा, येशूने म्हटलं, तेरे सर के बाल तक मैंने गिने हुए हैं। तुझ्या डोक्याचे केस सुद्धा मी मोजले आहेत. इसका मतलब क्या है, याचा अर्थ काय? इसका मतलब याचा क्या है? अर्थ काय? परमेश्वर हर दिन की चिंता हमारी करता है, परमेश्वर प्रत्येक दिवसाची चिंता आमची करतो. परमेश्वर हमारी हर एक दिन की चिंता करता है। आमच्या प्रत्येक दिवसाची चिंता परमेश्वर करतो. इसलिए सुबह जो वचन पढ़ा हमने, ज्यावेळेस आम्ही सकाळी वचन वाचलं,
प्रकाशित वाक्य 1:17-18 में आणि प्रकटीकरण 1:17 मध्ये वहां पे लिखा है, त्या ठिकाणी म्हटलंय, योहान मुर्दा सा गिर पड़ा, आणि योहान मेलेला साहून पडला प्रभु ने उसका दाहिना हाथ पकड़ा, आणि परमेश्वराने त्याचा हात पकडला, उसको कहा त्याला म्हटलं मत डर, भिऊ नको, मैं प्रथम और अंतिम और जीवता हूँ, आणि मीच पहिला आणि शेवटला. मैं मर गया था मी मेलो होतो, और अब देख आता पहा युगानुयुग जीवित हो, युगानुयुग जिवंत है, मृत्यु और अधोलोक की कुंजियां मेरे माझ्याकडे आहे. मृत्यु से गुजरते हुए मृत्यूमधून जात असताना डरना नहीं, घाबरू नको, डरना नहीं. घाबरू नको. अगर आज मृत्यू भी आ जाए आज जरी मृत्यू आला कोई बात नहीं, काही हरकत नाही, हमारा स्थान स्वर्ग में है, आमचं स्थान स्वर्गामध्ये आहे, हमारा स्थान स्वर्ग में है, आमचं स्थान स्वर्गामध्ये क्योंकि आहे. स्वर्ग की चाबी मेरे खुदा के हाथ में है. कारण स्वर्गाची किल्ली माझ्या देवाकडे आहे, मृत्यू के बाद जीवन खुदा ने जीत लिया है. आणि मृत्यूनंतर जीवन देवाने जिंकला आहे. आमेन. आमेन. आप खुश नहीं है? तुम्ही आनंदी नाहीये का? मेरे यीशु मृत्यू के बाद जब जी उठा तब यीशु ने ये शब्द कहा. आणि माझा येशू मेलेल्यानंतर उठला त्यावेळेस हे त्याने शब्द बोलले. पहला शब्द पहिला शब्द सलाम, सलाम, दूसरा शब्द दुसरा शब्द डर मत, भिऊ नको, तीसरा शब्द तिसरा शब्द मरियम सहमी सी थी, आणि मरियम डरी भी थी, घाबरलेली होती. उसे लगा कुछ अब सब कुछ खत्म हो तिला गया. वाटलं आता सर्व काही संपलं. यीशु ने दर्शन दिया. येशूने दर्शन दिलं. यीशु ने क्या कहा मालूम? येशूने काय म्हटलं माहिती? उसका नाम लिया. तिचं नाव घेतलं. उसने कहा तिला म्हटलं मरियम मरियम, मरियम. मरियम. इसका मतलब क्या है मालूम? याचा अर्थ काय? जो मरा हुआ है ना जो मेलेला आहे उसकी याददाश्त नहीं रहती, याददाश्त त्याची खत्म, स्मृती राहत नाही. स्मरण शक्ति सभी चले जाता, उसका स्मरण शक्ति क्या पूरा अंदर का पार्ट ही सब मर जाता. आणि सर्व शरीर मेलेलं असतं, आठवण राहत नाही. और मेरा यीशु घायल नहीं है. आणि माझा येशू घायल नाही आहे. उस लोगों को लगा कांटों का मुकुट डाल दिया, त्यांना असं वाटलं काट्याचा मुकुट घातला, इसकी याददाश्त चली गई. त्याची स्मृती गेली. लेकिन मेरा यीशु की याददाश्त नहीं जाती साहब. पण माझ्या येशूची स्मृती जात नाही. उसने पहचान लिया, त्यांनी ओळखलं. उसने बोला त्यांनी म्हटलं मरियम, 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 तू दुखी है, तू दुःखी आहे, तू फुट फुट कर रो रही है, तू ढसाढसा रडत आहे, चिंता मत कर, चिंता करू नको. मेरा यीशु हमें नाम लेके जानता है. माझा येशू मला माझ्या नावाने ओळखतो. मेरा नाम लेके जानता है. माझ्या नावाने ओळखतो. यीशु नाम जानता है. येशू तुमचं नाव ओळखतो. ये जी उठने वाला यीशु हमारा नाम जानता है. जिवंत होणारा जो येशू आहे तो आमचं नाव ओळखतो. उसकी याददाश्त अच्छी है, त्याची आठवण चांगली आहे. हमारी चीजों को जानता है. आमच्या वस्तू आमच्या गोष्टीला तो त्याला ठाऊक आहे. आज वो आपका नाम लेके कह रहा है, आज तुमचं नाव घेऊन तो तुम्हाला म्हणत आहे, मेरे बेटे मेरी बेटे, माझ्या मुला माझ्या मुली, मैं जिंदा हो गया मी हूँ. जिवंत झालोय. मैं जानता हूँ मला ठाऊक तू आहे कौन सी परिस्थिति गुजर रहा तू है. कोणत्या परिस्थितीतून जात आहे. मैं आ गया हूँ, मी आलो आहे. मैं आ गया आलो हूँ, आहे. मैं जिंदा हो गया मी हूँ. जिवंत झालो आहे. चौथा शब्द, चौथा शब्द यीशु जी उठने के बाद येशू जिवंत झाल्यानंतर योहान 20:13 में योहान 20 मध्ये उन्होंने कहा, म्हटलं, योहान 20:13-15, योहान 20:13-15 हाँ वो कह रहा है, तो म्हणत आहे, यीशु ने कहा, येशूने म्हटलं, हे नारी हे स्त्री तू क्यों रोती है, तू का रडत आहे, किसको ढूंढती है. कुणाला शोधत आहे. यीशु यहाँ कह रहा है, येशू म्हणत आहे, तू क्यों रोती है, तू का रडत आहे, तू क्यों रोती है. का रडत आहे. मेरे यीशु का शब्द है, माझ्या येशूचा शब्द आहे, क्यों रोती है. तू का रडत आज आहे. किस बात के लिए रो रहे हैं आप? कोणत्या गोष्टीसाठी रडत आहात. किस बात के लिए रो रहे हैं? कोणत्या गोष्टीसाठी रडत आहात. मेरा यीशु कह रहा है, माझा येशू म्हणत तू आहे, क्यों रोती है, का रडतीये, क्यों रोती का है, रडतीये, किस चीज के लिए रोती है, कोणत्या गोष्टीसाठी रडतीये, क्या हुआ तू रो रही है. काय झालंय असं तू रडत आहे. हन्ना रो रही है. हन्ना रडत होती. उसे लगा अभी सब खत्म हो गया. तिला असं वाटलं सर्व काही संपलं. वो मंदिर में गई, ती मंदिरात गेली. वो रो रही है, ती रडत होती. रो रही ती है, रडत होती. बिलक बिलक कर रो रही है. आणि ती ढसाढसा रडत होती. उसकी सांस अटक गई होगी, तिचा श्वास अडकला असेल. रो रही ती है, रडत होती. रो रही है. रडत होती. उसे लगा अभी कुछ नहीं हो सकता. तिला असं वाटलं आता काही होणार नाही. मैं बांझ हूँ, मी वांज आहे, मुझे बच्चे नहीं हो सकते. मला मुलं नाही होणार. खत्म हो गया, संपलं, सब खत्म हो गया. सर्व संपलं. रिपोर्ट कह रही है, रिपोर्ट म्हणत आहे, सब बोल रहे हैं, सगळे बोलत आहे, तू बांझ है, तू वांज आहे, तू बांझ है, तू वांज आहे, तो जो बच्चे नहीं होंगे. तुला लेकर होणार नाही. उस माता को पूछना जिसके बच्चे नहीं होते. त्या आईला विचारा की जिला लेकर होत 10 साल शादी को हो गया,
10 वर्ष लग्नाला झाले, 15 साल शादी को हो गया, 15 वर्ष लग्नाला झाले, 20 साल शादी को हो गया, 20 वर्ष लग्नाला झाले, और आप रो रहे हैं। रडत आहे, आप फंक्शन में भी जा नहीं सकते, तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला जाऊ शकत आप नाही, शादी में भी नहीं जा सकते, तुम्ही लग्न समारंभात जाऊ शकत नाही, आप आपके घर की शादी में नहीं जा सकते, तुमच्या घरच्या लग्नात सुद्धा जाऊ शकत नाही, आपको शर्मिंदगी महसूस होती है, तुम्हाला लाजिरवाणं वाटत आहे, क्योंकि वहां लोग पूछते हैं कारण लोक विचारतात, अजून काय झालं नाही, विचारतात लोक, और दिल को दुखता है, आणि मग हृदय तुटतं, चुभता है, टोचतं, और आप खुद को रुका देते हैं, आणि मग तुम्ही स्वतःला थांबवता, रोते हैं, रडता, शर्मिंदगी महसूस होती है। लाजिरवाणी वाटतं, कई बार तो ऐसा होता कि पति कहते हैं दूसरा शादी करूंगा, आणि कितीतरी वेळा मग असं होतं की पती म्हणतो मी आता दुसरं लग्न करतो, पति उसको कहता है कि तू बांझ है, आणि पती म्हणतो तू वांज आहे, तेरी वजह से मेरा भी नाम खराब हो रहा है। तुझ्यामुळे माझं सुद्धा नाव खराब होत आहे। ऐसी बहनों को मैं बोलता हूँ, अशा बहिणींना मी सांगतो, यीशु ने कहा येशूने म्हटलं, मेरी बेटी माझ्या मुली रो मत, रडू नको, रो मत, रडू नको, मैं जिंदा हो गया। मी जिवंत झालो। बांझ स्त्रियों को आनंदी माता करने का सामर्थ्य मेरे पास है। वान स्त्रीला आनंद मातेचं सामर्थ्य ठेवतो देव। रोना नहीं, रडू नको, रोना नहीं, रडू नको, रोना नहीं, रडू नको, मैं जीवित हो चुका हूँ, मी जिवंत झालो आहे। तेरे परिवार को बदलने का सामर्थ्य मेरे अंदर है। तुझ्या परिवाराला बदलण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे। रोना मत, रडू नको, रोना मत, रडू नको, मैं आ गया हूँ, मी आलो आहे, मैं जिंदा हो गया, मी जिवंत झालो मैं आहे, जिंदा हो गया। मी जिवंत झालो आहे। मेरे यीशु ने मरने के बाद लोगों को प्रमाण दिया, माझ्या येशूने मेल्यानंतर प्रमाण दिया, प्रमाण दिलं, और वो बातें कर रहा है, आणि तो बोलत आहे, वो बातें कर रहा है, तो बोलत आहे, उसके चेलों से बातें कर रहा है, तो बोलत आहे, त्यांच्या शिष्याशी बोलत और आहे, यही शब्द वो आज कह रहा है, आणि तेच शब्द तो आज म्हणत आहे, मेरी बेटी, माझ्या मुली, मेरे बेटे, माझ्या मुला, रो मत, रडू नको, रो मत। रडू नको। क्यों रो रही है? का रडत आहे? क्यों रो रही है? का रडत आहे? पड़ोसी को पूछना क्यों रो रहे हैं आज? शेजाऱ्याला विचारा का रडत आहे? क्यों रो रहे हैं? का रडत आहे? उसको बोलो त्याला म्हणा तेरा यीशु जिंदा हो गया है, तुझा येशू जिवंत झालेला आहे, तेरा यीशु जिंदा हो गया है, तुझा येशू जिवंत झालेला आहे, जिसके ऊपर से तू बैठा है ज्याच्या उपस्थितीमध्ये तू बसलाय वो मृत्यु से जिंदा हो गया है। तो मेलेल्यातून उठलाय। यीशु उठे, येशू उठले, चेलों को दर्शन दे रहा है, शिष्यांना दर्शन देत आहेत, और बहुत सारे शब्द है, लेकिन मैं आखिरी शब्द कहना चाहता आणि हूँ। बरेचसे शब्द आहेत, पण मी आता एक शेवटचा शब्द सांगत आहे। वो कह रहा है तो म्हणत आहे यूहन्ना 20:19 में, यहोवान 20:19 मध्ये, सब यहूदियों के डर के मारे दरवाजे बंद करके बैठे, आणि यहूद्यांना घाबरून सर्वजण दरवाजे बंद करून आत बसले होते, यीशु उस दरवाजे को चीरता हुआ आगे गया आणि येशू त्या दरवाजाला पार करून पलीकडे गेला, और उनसे कहा आणि त्यांना म्हणाला तुम्हें शांति मिले। तुम्हाला शांती असो। प्रभु यीशु कह रहा है प्रभू येशू म्हणतो तुम्हें शांति मिले। तुम्हाला शांती जब असो। हमारे जीवन के अंदर कुछ होता है, ज्यावेळेस आमच्या जीवनात काही घडतं, घटनाएं घटती है, काही गोष्टी घडतात, हमारी शांति खो देते हैं, आमची शांती हरवून हम जाते, बेचैन हो जाते हैं, आम्ही बेचैन होतो, रात को नींद नहीं आती, रात्रीला झोप येत नाही, करवटें बदलते रहते हैं, आम्ही या कुशीवरून त्या कुशीवर होतो, और ये चेले डरे हुए बैठे हुए हैं। आणि हे शिष्य घाबरलेले आहे। सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, यीशु को अंदर आने के लिए इस संसार में कोई दरवाजा नहीं बना जो उसको अंदर नहीं आने देगा। आणि ह्या जगामध्ये असा कुठलाच दरवाजा नाहीये जो येशूला अडवू शकेल आत येण्यापासून। यीशु अंदर आएगा, येशू आतमध्ये येईल, यीशु अंदर आएगा। येशू आतमध्ये येईल। जब आप बेचैन होंगे, ज्यावेळेस तुम्ही बेचैन असाल, जब आपने अपनी शांति को खो दिया होगा, ज्यावेळेस तुमची शांती हरवलेली असेल, आपके जीवन ऐसी घटनाएं होंगी, तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना झाल्या मेरे असतील, यीशु को कोई रोक नहीं पाएगा। माझ्या येशूला तुमच्याकडे येण्यापासून कोणी अडवू शकत नाही। कितना भी बड़ा दरवाजा होने दो, किती मोठा दरवाजा असू दे, कैसी भी प्रकार का दरवाजा होने दो, कोणत्या प्रकारचा असू दे, मेरा यीशु उसको चीरता हुआ आपके पास आएगा, माझा येशू त्याला फाडून तुमच्याकडे येईल। और वो कह रहा है, आणि तो म्हणत आहे, वो कहेगा म्हणत आहे, मेरी बेटी, माझ्या मुली, मेरे बेटे, माझ्या मुला, मेरी शांति तुझे मिले। माझी शांती तुला वो मिळो। शांति देने वाला परमेश्वर है, शांती देणारा देव आहे, शांति का राजकुमार है। शांतीचा राजकुमार। वो शांति कहीं पहाड़ों पर जाकर नहीं मिलेगी, आणि ती शांती डोंगरावर जाऊन मिळणार नाही, वो शांति पानी में जाकर नहीं मिलेगी, ती शांती पाण्यात जाऊन मिळणार वो नाही, शांति अग्नि पर चलने से नहीं मिलेगी, ती शांती अग्नीवर चालून मिळणार वो नाही, शांति एक व्यक्ति के पास है ती शांती एका व्यक्तीकडे आहे जो मृत्यु से जीवंत हो चुका है। जो मेलेल्यातून जिवंत झालेला उसका आहे, नाम यीशु मसीह है। त्याचं नाव येशू आहे। अगर आपने शांति खो दिया, जर तुमची शांती हरवली असेल, आप यीशु के पास आए। तुम्ही येशूकडे या। यीशु कह रहा है येशू म्हणत आहे, मैं मेरी शांति दूंगा, माझी शांती तुम्हाला देतो। ऐसी शांति अशी शांती जो संसार देता वैसी शांति नहीं, जग देतं तशी नाही, मेरी शांति। माझी शांती। जब मेरी शांति आ जाएगी, ज्यावेळेस माझी शांती येईल, मेरे बेटे कोई समस्या से तू नहीं डरेगा, आणि कोणत्याच समस्येला तू घाबरणार तू नाही, बेचैन नहीं होगा, तू बेचैन होणार नाही, तो रात को शांत सो सकेगा। तू रात्रीला शांत झोपशील।
जिसने तेरी नींद को आज खराब किया, ज्याने तुझी झोप उडवलेली आहे, उसको कह दे आज, त्याला आज म्हण, मेरी नींद को तू खराब नहीं कर सकता, माझी झोप तू खराब करू शकत क्योंकि नाही, मेरा जीवित परमेश्वर शांति का राजकुमार मेरे साथ में कारण है। की माझा जिवंत देव शांतीचा राजकुमार माझ्या वो सोबत आहे. शांति दाता है, तो शांतीदाता वो आहे. शांति दाता है, शांतीदाता वो आहे. शांतिदाता तो है। शांतीदाता आहे. आमेन। आमेन. आप खुश हैं? तुम्ही खुश आहात? मृत्यू से जिंदा होकर यीशु ने शब्द कहा, आणि मृत्यूमधून जिवंत झाल्यानंतर हे शब्द बोललेले आहेत. और एक शब्द अजून एक शब्द यीशु ने कहा, येशूने म्हणाला, सुनिए, ऐका, वो कह रहा है, तो म्हणत आहे, पृथ्वी पर और स्वर्ग में पृथ्वीवर आणि सब स्वर्गावर, अधिकार मुझे मिला है। पृथ्वीवर आणि स्वर्गावर सर्व अधिकार मला मिळालेला आहे. उसको अधिकार मिला है त्याला अधिकार मिळालेला आहे. स्वर्ग में, स्वर्गामध्ये, पृथ्वी पर, पृथ्वीवर, हर एक चीज पर प्रत्येक गोष्टीवर मेरे यीशु का अधिकार है। माझ्या येशूचा अधिकार इससे आहे. डरना मत, घाबरू नका. ना तो दिन के धूप से डरना, आणि दिवसाच्या ना रात के चंद्रमा से डरना, ना दिवसा सूर्य आणि रात्री चंद्राला घाबरू ना नका. अमावस्या से डरना, ना पूर्णिमा से ना डरना, अमावस्येला ना पौर्णिमेला घाबरू नका. ना सोनम से डरना, ना पूनम से डरना, ना सोमवार से डरना, ना मंगलवार से डरना। ना सोमवारला घाबरू नका, ना मंगळवारला घाबरू नका. किससे डरना नहीं, कशालाच घाबरू नका. किससे डरना नहीं। कशालाच घाबरू नका. क्यों मालूम है? का माहितीये? यीशु ने मेरे अधिकार को पा लिया। येशूने अधिकार मिळवलेला आहे. यीशु के पास अधिकार है, येशूकडे अधिकार और वो आहे. अधिकार यीशु ने हमें दिया है। आणि तो अधिकार आम्हाला दिलेला आहे. यीशु कह रहा है, येशू म्हणत आहे, सुन, ऐक, सुन, ऐक, मैं मृत्यू से जिंदा हो गया हूँ, मी मृत्यूमधून जिवंत झालोय. स्वर्ग और पृथ्वी का अधिकार मुझे मिला है, स्वर्गाचा पृथ्वीचा अधिकार मला मिळाला और आहे. सुन, ऐक, अब वो अधिकार मैं तुझे देता हूँ। आता तो अधिकार मी तुला देतो. विश्वास के साथ ये चिन्ह हो गए, विश्वासणाऱ्यासोबत हे चिन्ह असतील. मेरे नाम से भूतों को निकालेंगे, माझ्या नावाने भूते काढतील, नई नई भाषा बोलेंगे, नवीन नवीन भाषा बोलतील, सांप को उठा लेंगे, आणि सर्प उचलतील. प्राणनाश विष अगर पी जाए तो उन्हें कोई हानि ना होगी, प्राणघातक प्याला पिला तरी त्यांना भागणार किसी नाही. बीमारी पर हाथ रखेंगे, बीमारी चंगी हो जाएगी। आजारावर हात ठेवला तर ते आजार पळून वो जातील. अधिकार प्रभु ने हमें दिया है, अधिकार आम्हाला दिलेला और ये आहे. मृत्यू से जिंदा होने के बाद ये शब्द यीशु ने हमें कहे हैं। आणि मेलेल्यातून उठल्यानंतर हे शब्द येशू बोलला आहे. क्या हुआ मालूम है? काय झालं माहितीये? यीशु दिखाई दिया मरियम को, आणि मरियमला येशू दिसला. मरियम खुश, मरियम खुश झाली, भागती भी गई। पळत पळत आली, पेत्र भाऊ, पेत्राकडे आली. पेत्र भाऊ, पेत्र भाऊ, भैया, ब्रदर, भाऊ, ब्रदर, भाऊ, यीशु जिंदा हो गया। येशू जिवंत झाला. आश्चर्यचकित झाले. हो ही नहीं सकता, असं होऊच शकत नाही, हो ही नहीं सकता। असं होऊच शकत नाही. वेडी झाली असेल बरे का. कुछ और चेले आए, अजून शिष्य आले. ब्रदर, भाऊ, यीशु जिंदा हो गए। येशू जिवंत झाला. दो लोग रोड पे जा रहे थे, पता है ना, दोघं रस्त्याने चालले होते. वो वापस लौट कर आए, तो ते परत आले चेलों को बताने के, शिष्यांना सांगायला, भैया भाऊ, हमने यीशु को देखा। आम्ही येशूला पाहिलं. पागल हो गए। वेडा झालाय. थोमा बोला ऐसा हो ही नहीं सकता। थोमा म्हणाला असं होऊच शकत नाही. बैठा हुआ था थोमा, थोमा बसलेला होता. यीशु अंदर आ गए। येशू आतमध्ये आले. बेटा मुला, इधर आ, इकडे ये. इधर आ। एक बार बोला समझ में नहीं आया, एक बार बोला समझ में नहीं आया, एकदा बोललं कळत नाही का? दूसरी बार बोला समझ में नहीं आया। दोन वेळा सांगितलं कळत नाही का? प्रभु ने 3 बार दर्शन दिया। 3 वेळा दर्शन दिलं. प्रभु बोला, प्रभू म्हणाला, ए थोमा, ए थोमा, हात देख, हात बा, बोट घाल। आणि हातामध्ये बोट घाल. काही लोकांना बोट घालायची सवय असते। बोट घाल, या सवय होती वाटते त्याला, बोट घाल। हा प्रभू, आत्ता मला वाटलं तू जीवित, आता अरे 3 बार बोला ना प्रभु, 3 वेळा म्हटला ना प्रभू, जिंदा हो गए। मी जिवंत झालो. यीशु क्या बोला मालूम? येशू काय म्हणाला? अरे तू तो देख के विश्वास करता है, आणि तू तर पाहून विश्वास ठेवतो. जो ना देख के विश्वास करते वो धन्य है। जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य आहे. आइए प्रार्थना करें। मेरा यीशु जिंदा हो गया है, मेरा यीशु जिंदा हो गया है। उसको मृत्यु भी बांध ना सके। मृत्यु जिसका मूल, जिसकी जड़ पाप थी, वो पाप को ही, उस जड़ को ही मेरे यीशु ने खत्म कर दिया, और मृत्यु भी उसको बांध कर रख ना पाई। वो जिंदा हुआ, और जिंदा होने का प्रमाण उसने दिया, उसके चेलों को दिखाई दिया। 40 दिन पक्के प्रमाण देता गया। 3 बार वो दर्शन पाए। बहुत सारी बातें मृत्यु के बाद यीशु ने कहा, मेरे पास समय नहीं है,
आपने जितनी बातों को सुना मनन करें, वो इन बातों से आपको प्रमाण देगा। वो शांति दाता है, वो सामर्थ्य देता है, वो आनंद देगा। आप सिर्फ एक काम करें, आपकी परिस्थिति में मनन ना करें, आप यीशु के नाम को ऊंचा उठाएं, वो हमें सहायता करेगा। आइए इस समय प्रार्थना करें, लेना तय प्रार्थना करें। आप धन्यवाद देतो माझ्या पिता वंश जीसस, खरोखर माझ्या प्रभू आज पित्या आम्हाला एकत्रित आणलं माझ्या राजा, आनंदाचा क्षण माझ्या प्रभू तुम्ही आमच्या आयुष्याला जोडला माझ्या पित्या। हो माझ्या राजा, आमच्या जीवनामध्ये माझ्या राजा जे आमच्या परमेश्वरची ज्या गोष्टी माझ्या प्रभू तुझ्यामधून माझ्या राजा परमेश्वर जे डेट झालेत माझ्या राजा, मेलेत माझ्या प्रभू, आज म्हणजे आम्ही ते उठवत आहोत माझ्या राजा। आज पिता वंश जीसस ह्या ईस्टर संडे आणि मग माझ्या पितावंश जीसस आज पित्या तू परमेश्वर जसं माझ्या पितावंश 2000 वर्षापूर्वी उठला माझ्या पितावंश, तसंच आमच्या जीवनाद्वारे माझा राजा तू उठवून दिस माझ्या पितावंश जीसस, आणि होऊ दे तुझ्या नावाचे गुरु। सुंदर अशा वचनासाठी तुला धन्यवाद आणि गौरव करते। इथून पुढची वेळ माझ्या प्रभू मी तुझ्या हातात देते। येशूच्या गोडान प्रियनस पित्याला मागते, पित्या ऐकून ग्रहण करा, आमेन।